सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. सुनील देवगोंडा पाटील, राहणार नरवार, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपली जी ऊसाची व्हरायटी कोणती? माझी ऊसाची व्हरायटी आहे 86-032. 86-032 आहे की नाही. आता हे खोडवा ऊस जाऊन किती महिने झाले? ऊस जाऊन आता आजच्या घडीला 3 महिने झाले. 3 महिने झाले आहे की नाही. ऊस कधी गेला, कुठल्या महिन्यात गेला? जानेवारी 10 जानेवारीला गेला. म्हणजे आज तारीख किती हो? 10 एप्रिल. 10 एप्रिल म्हणजे ऊस गेल्यापासून फुल टेम्परेचर आहे की नाही. आता 10 एप्रिल म्हणजे आज टेम्परेचर किती असेल साहेब? तरी पण 35-40च्या आसपास आहे की नाही. ह्या टेम्परेचर मध्ये ऊसाची जर ग्रेनरी बघायला गेलो तर अगदी कांद्याच्या पातीगत ग्रेनरी आहे. हो. आणि फुटव्याची संख्या जर मला ह्याची जरा मोजून दाखवा बरं सर. सोनगी साहेब जर मोजा बरं एका गड्ड्यातले मोठ्यानं मोजा. 1 2 3 4 5 6 7 आहे 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि बारकी 1 2 19 फुटवे आहेत. 19 ते 20 फुटवे आहेत सर. आणि फुटवे असं कसे सगळे मरके आहेत का फौजदार आहेत? एकसारखे स्ट्रॉंग आहे की नाही. तुमचं वय किती? माझं वय आता 53 आहे. 53 आहे. शेती किती वर्ष झालं करताय? तरी पण एक 10-15 वर्ष. 15 वर्ष झाली शेती करताय. ऊस शेती आपल्याकडे तर ह्या भागात बघायला तो पारंपरिक ऊस शेती, घरटी ऊस शेती केली जाते आहे की नाही. हो. आता ऊस ह्याच्या अगोदर तुम्ही किती वेळा केला होता? तसं एक 3-4 वेळा, म्हणजे बाग असल्यामुळे बागेचं क्षेत्र जास्त आहे आणि ऊसाचं क्षेत्र थोडं कमी आहे. आता हे जे क्षेत्र आहे हे किती गुंठ क्षेत्र आहे? हे 1.25 एकर आहे. 1.25 एकर आहे. ह्या रानामध्ये हे अगोदरच्या प्लॉटला एसीटी वैदिक वापरलं का? नाही, फर्स्ट टाइम पहिल्यांदाच वापरलं. म्हणजे ऊस गेल्यानंतर ट्रायल घेतली. माहिती कशी कळाली एसीटी वैदिकची? मी कायम युट्यूब बघतोय. बर. आणि किती वर्ष झाली तुम्ही युट्यूब बघताय? तरी पण 5-6 वर्ष झालं. बर. आणि वापर कधी चालू केला? आता चालू केला. म्हणजे काय बघा, शेतकऱ्यांना काय आहे, वापरायची इच्छा आहे खरं वापरायचं धाडस होत नाही. मग ह्या वर्षी धाडस करण्याचं कारण काय? ह्या वर्षी माझं आणि आमच्या मिसेसचं दोघांचं कॉम्बिनेशन. माझं तर भरपूर इच्छा आहे कंटिन्युटी ठेवायचं. त्यात त्यांना पण इंटरेस्ट वाढला. घरच्यांना इंटरेस्ट वाढला की मग ते काय होते बघा, हे जेंट्सच्या हातात काही सुद्धा कारभार राहिलेला नाही. घरच्यांनी ज्यावेळेला प्रेशर येईल त्यावेळेला ते कुठेतरी टोपण उघडते आहे की नाही. त्यात एक साथ काय होतं, त्यांना ह्यानी सॉइलच्या एसटीची वैदिक माननीय सरांचे व्हिडिओ बघत होते. ते रोज व्हिडिओ बघताय, हे काय रोज बघताय म्हणून विषय होत होता. मग तू पण बघ की असं त्यांची घरात चर्चा व्हायची. मग त्यांनी म्हटले बघूच म्हणून नाही, एकदा 2दा व्हिडिओ बघितले. मग तेव्हा त्यांनी आता 2 वर्ष झालं या एसटी वैदिक म्हणजे आपल्या सॉइल चार्जर संघ आहेत, त्यांनी वापरतात थोडं. मग त्यांनी बघितलं म्हणजे बोलून घ्या म्हटले. त्यांना 2-3 वेळा येऊन एसटी वैदिक सगळं समजावून सांगितलं. मग त्यांनी भेसळ ऊसाचा विषय नव्हता, बागेचा पहिला इश्यू घेतला. त्यांनी विषय बोलले होते एप्रिल चटणीला बघू. मग आता ऊस एकदा ट्रायल बघून जावं म्हणून त्यांनी सांगितले ते. त्यांना फक्त पहिल्यांदा खोडवं गेल्यानंतर सॉइल चार्जर वापरा म्हणून सांगितलं होतं. बरोबर. मग सॉइल चार्जर रिझल्ट त्यांनी जेवढं जे आम्ही सांगितलंय तेवढं त्यांनाच विषय आता पुढचा माहिती. साहेब आता टोटल क्षेत्र आपलं 1.5 एकर आहे, 1.5-2 एकर आहे की नाही. कशी ट्रीटमेंट, पहिली सुरुवात कशी केली, नंतर काय काय वापरलं सविस्तर सांगायचं. सुरुवातीला सॉइल चार्जर अधिक मायक्रोरायझर पहिला डोस दिला. सॉइल चार्जर त्यावेळी किती गेलं? त्यावेळी टोटल 3 लिटर. सॉइल चार्जर 3 लिटर, मायक्रोचार्जरची 1 पुडी. बर. आणि नंतर एक 8 दिवसानं सॉइल लिप चार्जर, ते क्रॉप चार्जर, सॉइल चार्जर, लिप चार्जर आणि क्रॉप चार्जर हे भिजत घातलं. 73 तास किती? 72 तास भिजत घालून मग ते गाळून घेऊन ड्रिपला सोडलं. ड्रिपनं सोडलं. बर. परत राहिलेलं ते गाळलेला चोथा एक नाही, त्यात गुळ, परत सॉइल आणि एनर्जी बुस्टर हे सगळं घालून परत आणखीन कितीदा लिप चार्जरची ऍप्लिकेशन कितीदा गेली? 3 वेळा गेले. 3 वेळा गेलं. त्याचा फायदा काय झाला साहेब? लिप चार्जर मुळे काय झालं, हे फुटवे स्ट्रॉंग निघाली. आणि मायक्रोरायझरचं ते मुळीचं काम आणि हे सगळे फुटव्यांचं काम. फुटव्यांचे जे काम आहे साहेब, असा फुटवा आणि एवढे ठोसदार कोंब ऊसाची ह्याच्या अगोदर कधी यायची का? ह्याच्या अगोदर असं नाही, कधीच नाही. आणि सरासरी सगळ्यांची जाडी जवळजवळ सेम आहे, एकसारखी. साहेब ऊसामध्ये काय प्रॉब्लेम येतो बघा, ऊसामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर येईल, परंतु ऊस फुटव्यांची संख्या जास्त येऊन मरींची संख्या
वाढते 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 ज्या वेळेला फुटवे ठोसदार येतात त्यावेळेला ती मरीची संख्या वाढेल का हो? नाही, कदापि वाढणार नाही. म्हणजे येताना जे फुटवे जे आहेत ती सुरुवातीलाच सशक्त येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यासाठी सुरुवातीला काम करणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी शेतकरी बघायला गेलो तर उसाला फक्त पाणी देतात सुरुवातीच्या काळात. आपण उलट केलं, बरोबर आहे. पहिल्यांदाच ट्रीटमेंट चालू केली, बरोबर का? होय होय, स्टार्ट पासूनच आहे, सुरुवात केली आणि त्याचा फायदा काय झाला लगेच दिसला आपल्याला. होय होय. आता ह्याच्यात बघलो आता 2 वाजले, एवढ्या टेम्परेचर मध्ये ऊसात जर बघितलं कसं वाटतं हो? समाधान वाटतंय का नाही? एकदम समाधान वाटतंय. आपल्या प्लॉट बघायला किती जण येऊन गेले? इथे गावातले आपले मित्र वगैरे पाहुणे आले तर पाहुण्यांना दाखवतो. बर, त्यांची प्रतिक्रिया काय हो? तुमचं बंधुराज काय म्हणले? ह्याला काय वापरलायस, एवढं काळू की कुठून आलं, काय काय वापरलायस? बर, मग सांगितलं असं असं हे मग त्यांचा पण ऊस आहे का? आहे की. त्यांचा आपल्या बरोबरच गेला होता. होय होय, त्यांच्या ऊसाला काळोखी आहे का? कमी आहे. कमी आहे. कमी. आपल्या म्हणजे काळोखी कधी वाढते हो? खरं सांगायचं, काळोखी कधी वाढते? काळोखी म्हणजे सॉइल चार्जर म्हणजे ज्यावेळेला पानातल्या हरित द्रव्यांची संख्या वाढत्या त्यावेळेला पानातली काळोखी वाढणार. म्हणजे केमिकल वापरल्यावर ती काळोखी येईल का हो? नाही येत. का बरं येत नाही? कारण की त्या ऊसाचं ते अन्नच नव्हे, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. वैदिक हे पिकाचं अन्न आहे. त्याचा फायदा काय झाला आपल्याला? फायदा म्हणजे संख्या चांगली, परत क्वालिटी, परत जाडी मेंटेन, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ह्या टेम्परेचरला जर बघायला गेलो आता आपल्याला बाहेर जर आपण फिरून आलो मगाशी, बाहेर थांबणं सुद्धा शक्य नव्हतं, परंतु ह्या उन्हामध्ये आता कसं वाटतंय हो? गार वाटतंय का नाही? गार वाटते. का बरं? हा गारवा कसा काय निर्माण झाला? हे सॉइल चार्जर म्हणजे त्याने काय केलं असेल बरं? मातीची भूक भागवली, त्यामुळे गारवा निर्माण झाला. जमिनीचं हिटच कमी झालं. काय म्हणला? जमिनीतलं हिट कमी झालं. आणि जमिनीतली हिट कमी करायचं काम काय केलं? वैदिकने केलं. आणि एक 8 दिवस जरी पाणी नाही दिलं तरी पण जरा सुद्धा सोकल्यासारखं दिसतं, खायचं फ्रेश वाटते. फ्रेश राहतं. ह्याच्या अगोदर केमिकल ज्यावेळेला तुम्ही शेती केली त्यामध्ये काय व्हायचं? ते काय 2-3 दिवसात लगेच सोकायला बघतं, लगेच ड्राय व्हायचं. मगाशी तुम्ही आत येताना काय म्हणला बरं? मगाशी कशावर चाललं का वाटाले? गादीवर. का बरं? मऊ माती काय झाली? मऊ झाली. बेसोल्डस कधी दिला? एक 8 दिवसापूर्वी दिला. काय काय दिला त्याचा? त्यात कृषी अमृत, SSM 2 सेट. बर, ह्याचा पण बेसोल्डस पण दिलेला आहे. बर, बेसोल्डस मध्ये फायदा काय झाला? फायदा म्हणजे आता जमीन भुसभुशीत झाली. साहेब अगोदर जमीन कशी असायची? टणक असायची, कडक असायची. आणि आता तुम्ही आता काय म्हणला, आजची जमीन अशी फुगल्यागत झाली. जमीन फुगती कधी हो? ज्यावेळेला त्याला सेंद्रिय कर्ब वाढला तरच ते जमीन फुगते, है की नाही? ज्यावेळेला रासायनिक खताचा जास्त वापर केला जमीन कशी येणार? कडक म्हणून येते. आणि त्यामुळे गारवा पण वाढला. अगोदर पाणी किती दिवसाला द्यायचं साहेब? अगोदर 5-6 दिवसांनी एकदा द्यायला पाहिजे. देत होता. आणि आता काय 10-12 दिवसाला चालतंय. म्हणजे डबल पाण्यातलं अंतर पण वाढलं. म्हणजे एक आड एक पाणी दिलं तसं चालतंय. म्हणजे तसं बघायला गेलं तर दुष्काळी भागात जर बघायला गेलो तर कमी पाण्याच्या ठिकाणी सुद्धा ऊस शेती चांगली केली जाते. बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की ऊसाला भरपूर पाणी लागते, त्याशिवाय ऊस येत नाही. तसं काय? त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, त्याने हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरावं आणि त्यात पाण्याचं कमी लागतंय आणि आपल्याला रिझल्ट चांगला फास्ट भेटते. आता बघायला गेलो तर आपण सगळीकडे ऊस जाऊन सगळीकडे ऊस फुटलेले पण आहेत. आणि बऱ्यापैकी ऊसामध्ये सगळीकडे आता तणांचा प्रादुर्भाव भरपूर दिसतोय. आपल्या आपण एवढा प्लॉट फिरलो, त्यात तण कुठे दिसते का हो? तण आम्ही एक 15 दिवसापूर्वी काढलंय, पण त्यानंतर काय तण उठला नाही. किती काढलं आणि किती प्रमाणात आलतं? ते पण अगदी थोडं तुरळक आलं असेल. थोडं येतीत बर कुठं तर चालतं अगदी. म्हणजे इतरांच्या प्रमाणात ते किती पटीने कमी आलं? दरवर्षी प्रमाण किती कमी आलं तुम्हाला? दरवर्षी प्रमाणाचं तण आलं का ह्या वर्षी कमी आलं? काय 50-60% तर कमी आलं. म्हणजे तणाचा खर्च पण आपल्याला वाचलेला. बर, आपण एसटी वैदिकची तुम्हाला माहिती कळाली बरेच दिवसापूर्वी आणि ह्या वर्षी वापरलं. घरच्यांची प्रतिक्रिया काय आता? ते आता खुश आहेत. बर, का बरं? त्यांनी देखील दिवसात 1-2 वेळा येऊन प्लॉट मध्ये बघून जातात. म्हणजे त्यांना पण समाधान वाटायला लागले, इंटरेस्ट वाटलाय. त्याने काय झालं, त्यांनी द्राक्ष बागेचं रुटीन बसवण्यासाठी त्यांनी बेसोडो समजावून सांगण्यासाठी गेलत. त्यांना 2-3 वेळा बेसोडो समजावून सांगितला. आर्थिक बजेट मग ते बघतो एप्रिल छाटणी करायचं आहे. त्यांनी 100% कधी तयार झालं, ज्यावेळी उसाला ऍप्लिकेशन दिलं त्यांना सांगितलं की आता तुम्ही मला बेसोडो विचारायचं नाही, त्या उसाचा रिझल्ट 100% जर आलाय असं वाटलं तरच मला फोन करायचं.
त्याशिवाय करायचं नाही. मग त्यांनी काय म्हटले, खरोखर ते ऊस जे आहे ते दुसऱ्यापेक्षा काळुकी कुट्टाने एकसारखं दिसायला लागलंय, एकसारखा फुटलायचा. त्यामुळे काळुकी जास्त आली आणि खरोखर ते रिझल्ट आलाय किती 10-20 दिवसाच्या पिरियड मध्ये. आणि मग त्यांना बोलून घ्या, त्यांना भेसळ डोसचा पुढचा निर्णय घेऊ. मग त्यांनी बागेला कधी वापरलं? मग बागेला आता एप्रिल छाटणी आहे, त्याच्या अगोदर बरोबर 15 दिवस म्हणजे ट्रायल हे ऊसावरच घेतली म्हणा की, म्हणजे ऊसामध्ये रिझल्ट आला तर आम्ही बाकीच्या क्षेत्राला वापरणार नाही, ते वापरणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. आणि त्यात आता आपण 5 पण झालो आणि दुसऱ्या बागेला वापरलं. बागेमध्ये काय बदल वाटतो साहेब तुम्हाला? बागेमध्ये पूर्वी कसं ओलांडाच्या राईट लेफ्टला फुटत होतं, मध्ये दमवत होतं. आता एकसारखं फुटत सगळीकडे फुटायला लागले. म्हणजे बघा, फुटायची संख्या कधी वाढते? ज्यावेळेला झाडात एनर्जी येते त्यावेळेला. आता बागेला पण आपण बेसोलच दिला आणि सॉइल चार्जर पण कंटिन्यू केले, आहे की नाही? आता ह्याला सॉइल चार्जर ह्या 2.5 एकरला किती गेलो आतापर्यंत? आतापर्यंत जवळजवळ 17-18 लिटर गेलं. किती दिवसात? ह्या 2-3 महिन्यात 3 महिन्यामध्ये 2.5 एकराला 18 ते 20 लिटर सॉइल चार्जर गेले. साहेब, एकराला लोक वर्षभरात 20 लिटर संपवत नाही. आम्ही सांगून थकतो त्यांना की बाबा सॉइल चार्जरचं प्रमाण वाढवा, सॉइल चार्जर शिवाय अपटेक होत नाही. तरी सुद्धा शेतकरी काय करतात बघा, हात आकडता धरतात. हे आपल्याला जे समोर जे चित्र दिसतंय हे भरपूर प्रमाणात सॉइल चार्जर दिलेल्याचे फायदे आहेत आपल्याला. आपल्या भागात जे आता ऊस शेतकरी साहेब, तर ऊसाचं अवरेज कितीवर आले आता काय वाटतंय तुम्हाला? सरासरी 50-60 टनावर आले. आता हे जे पोत बघतोय ह्यात बघून आपल्याला आता अंदाज काय वाटतो, किती पटीने वाढू शकते, काय अंदाज काय आहेत त्यात? एक 80-90 तर पडणार. म्हणजे हे जो पोत जो आहे म्हणजे 20 टनाचा तरी फरक पडतो. म्हणजे एसटी वैदिक जो का आपण खर्च करतो तो आपण एक्स्ट्रा उत्पादनाच निघून जाते. म्हणजे एसटी उत्पादन फुकट आहेत का विकत आहेत? नाही, जेवढं आपण उत्पादन विकत घेतोय तेवढेच आपल्याला उत्पादन एक्स्ट्रा मिळते. खरं आहे खोटं आहे? म्हणजे तुम्हाला जे आता माहिती कळाली त्या प्रमाणात तुम्ही सगळं वापरताय. तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं भेटते? महेश सुरंगे सर. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. नाव महेश रामचंद्र सुरंगे, मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ऊस बघून काय वाटतं सर? आता प्लॅस्टिकच्या पानागत ऊस आहे. ऊस आहे त्यांचे काय, त्यांचे भाऊ साईट यांचे भाऊ आहेत. त्यांनी दुसरं काय सांगितलं, म्हणजे कसं असेल, जे दर्दी शेतकरी असतात त्यांनी दुसरं काय बघत नसतात. त्यांनी पानामधलं हे जो पांढरी हे जे आहे त्यांनी म्हटलं शिरा कसल्या एवढ्या स्ट्रॉंग निघाला सांग म्हणून त्यांना प्रश्न विचारले, तू काय वापरलाय सांग. मी वेगळं पण जाणवलं त्यांना. म्हणजे जे खरोखर तयारीचे जे शेतकरी असतात त्यांनी त्या पानावरनं त्याचे शिरा बघून दर्दी ऊसातली दर्दी त्यांनी डायरेक्ट तो एकच प्रश्न विचारला होता, एवढं कसं काय म्हणजे शिरा चांगल्या पोटला सांग. साहेब, ऊसाला लोक जे मारतात, कोण दारू मारते, कोण काय मारते, बरेच. आता नवीन काय फॅशन आली ती ड्रोन फवारणी करायची, हात फवारणी पण करायची. साहेब, ह्याला फवारणी किती झाली? माझे आता 2 झाले. कुठली झाली? क्रॉप, फ्रूट आणि एनर्जी. क्रॉप, फ्रूट आणि एनर्जी 2च फवारणी झाली. बाकीच काय केमिकल दिलं का? काय नाही, अजिबात नाही. आपण जे फवारणी दिल्या ते स्टेरॉइड नाही, तर ते त्याचं पोषण आहे. 2 फवारणीमध्ये साहेब एवढं पान झाले आहे. तुम्ही काय म्हणला, पानाच्या पाठीमागची 1 नंबर शिरा दिसत. शिर म्हणजे काय साहेब? त्या ऊसामध्ये ज्यावेळेला एनर्जी येईल त्याच वेळेला ते शिर काय होईल? स्ट्रॉंग होईल, क्लिअर आणि स्ट्रॉंग होईल. तर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर? सर्वांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करावा, केला पाहिजे. तुम्ही आता 5-6 वर्ष अभ्यासच केला, खरं तुम्ही आता वापर चालू केलाय. टोटल शेती किती एकर आहे? आमचं इथं 4 एकर आहे. 4 एकर. आता किती एकराला वापर चालू केलाय? आता सगळ्याला चालू केलं. सगळ्याला वन टाइम? होय, बागेला आणि बाग 2 एकर आहे, त्याला वापरायला लागलाय. भेसळ डोस टाकलेला आहे, त्याला एक 30,000 रुपयाचा फुल भेसळ डोस पडलाय. बर. आणि उसाला सॉइल चार्जर चालू आहे आता, परवा भेसळ डोस. म्हणजे सगळं क्षेत्र हे कशामुळे शक्य झालं माहितीये का साहेब? तुमच्यामुळे शक्य झालेलं नाही. हे फक्त नारी शक्तीचा विजय आहे. हे घरच्यांच्या जो पण लक्षात येत नाही तोपर्यंत हे 100% वापर चालू होत नाही. तुमच्या मनात होतं तर तुम्ही धाडस केलं का? नाही. मी तुमचं कवटेमंकाळ आहे नाही, सरांचं विजिट मी एकटा येऊन तिथं गेलतो. म्हणजे चर्चासत्राला, म्हणजे आपल्या त्या शॉप मध्ये अगोदर चर्चासत्र व्हायची. पहिलं जुनी चर्चासत्र 6-7 वर्षापूर्वी. नंतर बेडगेत. बर. चर्चासत्रातून तुम्हाला साहेब शिकायला काय मिळालं?
शिकायला भरपूर मिळालंय. हा म्हणजे आता उदाहरण बागेचं हा गर्भ धरण्याचं हा मेन तोच आहे. अगदी गर्भधारणेवर सगळा खेळ आहे. हा. हा. आता साहेब राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली की नाही, राम सरांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही त्यांना धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद देणार. आहे की नाही? हो. असली चांगली टेक्नॉलॉजी ह्या अगोदर तर तुम्हाला भेटली असती तर काय झालं असतं? भेटलं तर आज नंदनवनच सगळं झालं असतं. साहेब तुम्ही एवढी वर्षी शेती केली, हा. फायद्यात आहे का हो आता? नाही. हा कधीच नाही. आता काय वाटतं तुम्हाला? समाधान आता वाटतं? होणार की फायदा. हा कारण की जे काय घालतोय त्याचं आउटपुट दिसायला लागलेत, हो हो. त्यामुळे लगेच रिझल्ट दिसल्यामुळे समाधान वाटते. सरांचं ब्रीद वाक्यच आहे, जमीन पहिला माती बलवान तर पीक पैलवान, पहिलवान. पीक पैलवान तर शेतकरी धनवान. जे पहिला डोस मातीला गेला पाहिजे, दुसरा डोस पिकाला आणि तिसरा डोस किशाला, तशापैकी 3 ब्रीदवाक्य आपले ठरलेले आहेत. आणि एक सांगितलं त्यांनी 20 ते 25% जे काय यात उत्पन्न निघतंय हा. ते पुढच्या पिकाला काढून ठेवले पाहिजे. हा महत्वाचा. लोक काय करतात साहेब, शेतीतलं उत्पादन घ्यायचं आणि कुठं पाईपलाईन काढा, कुठं विहीर काढा, तिथं गुंतवणूक करतात हो. आणि पिकाचं उत्पादन पुढच्या पिकाला ते देत नाही. देत नाही. त्याच्यामुळे शेतकरी काय झाला, तोटात चालला. बरोबर आहे की. म्हणजे तुम्ही त्यातनं बारकावे अगदी लक्षात घेतले, हो हो है की नाही? हो. तुम्ही व्हिडिओ किती बघता साहेब? मी व्हिडिओ रोज बघतोय. दररोज? होय. संध्याकाळी 7 नंतर काय काय घरी सगळेजण बघता का एकटंच नाही बघता? नाही, माझं मी एकटा बर. आता घरची पण बघतात का नाही व्हिडिओ? बघतात की त्याने. त्याच्यामुळे काय झालं, तो बदल झाला, त्यांनी तुम्हाला वापरायला फोर्स केलं. ओके ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू.